नमस्कार. ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे. खूप साऱ्या पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा असा प्रश्न होता, सर आम्हाला MBBS भेटत नाही, आम्ही कोणता कोर्स करावा? आम्हाला BMS भेटत नाही, आम्ही कोणता कोर्स केला पाहिजे? जर BMS भेटलं नाही, BDS घेऊ की BHMS घेऊ? खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा हा क्वेश्चन त्या ठिकाणी होता. आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा हा सुद्धा क्वेश्चन होता की सर BHMS या कोर्स बद्दल त्या ठिकाणी थोडीफार इन्फॉर्मेशन सांगा, आणि त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ या ठिकाणी आज बनवत आहोत. तर फर्स्ट आपण या ठिकाणी बघणार आहोत BHMS विषयी. आता BHMS चा म्हणजे बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन अँड मास्टर ऑफ सर्जरी, याचा असा त्या ठिकाणी लॉंग फॉर्म होतो, बॅचलर ऑफ होमिओपॅथी अँड मास्टर ऑफ सर्जरी. आता बरेचशा विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी क्वेश्चन असू शकतो की सर होमिओपॅथीमध्ये सर्जरी अलो आहे का? तर मी अशा विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की होमिओपॅथीमध्ये त्या ठिकाणी जरी सर्जरी नेम येत असेल तरी सुद्धा होमिओपॅथीमध्ये सर्जरी त्या ठिकाणी अवेलेबल नाहीये. सर्जरी BHMS डॉक्टरांना अलो केलेली नाहीये. विद्यार्थ्यांनी या ठिकाणी या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. त्याच्यानंतर आता या होमिओपॅथिक मेडिसिनचा त्या ठिकाणी ओरिजिन कोणता आहे? तर जसं आयुर्वेदाचा जर आपण विचार केला तर भारत हा त्या ठिकाणी आयुर्वेदाचा ओरिजिन आहे. आयुर्वेदाचा ओरिजिन भारतामध्ये त्या ठिकाणी झालेला आहे. सर्जरीचा सुद्धा ओरिजिन त्या ठिकाणी भारतात झालेला आहे. जर आपण या होमिओपॅथिक मेडिसिनचा जर त्या ठिकाणी विचार केला तर होमिओपॅथिक मेडिसिन जे आहे याचा ओरिजिन त्या ठिकाणी जर्मन ओरिजिन आहे. जर्मन मधून या ठिकाणी या शाखेची सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर प्रिन्सिपल. आता हे जे काही होमिओपॅथिक मेडिसिन आहे, हे होमिओपॅथिक मेडिसिन नेमकं कोणत्या प्रिन्सिपलवर त्या ठिकाणी वर्क करतंय? तुम्ही या ठिकाणी ऐकलेलं असेल की लोखंडाला लोखंडच मारू शकतं. ओके, तर म्हणजे लाईक डिझॉल्व लाईक जे आहे, जे की तुम्ही केमिस्ट्रीमध्ये त्या ठिकाणी शिकला होतात, लाईक डिझॉल्व लाईक. पोलार सबस्टन्स असेल तर पोलार मध्ये त्या ठिकाणी डिझॉल्व होऊ शकतो. नॉन पोलार असेल तर तो नॉन पोलार मध्ये त्या ठिकाणी डिझॉल्व होऊ शकतो. तर या होमिओपॅथिकचा जो काही प्रिन्सिपल आहे होमिओपॅथिक मेडिसिनचा, तो सुद्धा तसाच आहे, लाईक युअर लाईक. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन असा पडतो की लाईक युअर लाईक म्हणजे काय? की होमिओपॅथिक जो काही प्रिन्सिपल आहे होमिओपॅथिक मेडिसिनचा, तो असा आहे की एखादा डिसीज कॉसिंग जर सबस्टन्स असेल, ज्या सबस्टन्स पासून त्या ठिकाणी जर एखादा डिसीज होत असेल, तर तो सबस्टन्स डायल्यूट फॉर्म मध्ये जर आपण एखाद्या पर्सनला दिला, तो सबस्टन्स डायल्यूट फॉर्म मध्ये, कोणता सबस्टन्स? डिसीज कॉजिंग सबस्टन्स जो आहे, तो सबस्टन्स जर आपण त्या ठिकाणी डायल्यूट फॉर्म मध्ये त्या पर्सनला दिला, तर त्या पर्सन मध्ये त्या ठिकाणी त्या सबस्टन्समुळे जे काही सिम्पटम्स त्या ठिकाणी आलेले आहे किंवा जो डिसीज झालेला आहे त्या सबस्टन्समुळे, तो सबस्टन्स डायल्यूट फॉर्म मध्ये दिल्यानंतर ते सिम्पटम्स असेल किंवा तो डिसीज असेल, तो त्या ठिकाणी क्युअर होतो. कशा पद्धतीने क्युअर होतो? तर त्यांची इम्युनिटी इन्क्रीज होऊन क्युअर होतो. तर होमिओपॅथीचा प्रिन्सिपल त्या ठिकाणी लाईक युअर लाईक हा त्या ठिकाणी होमिओपॅथीचा प्रिन्सिपल आहे. आणि या प्रिन्सिपलवर होमिओपॅथिक मेडिसिन त्या ठिकाणी वर्क करत असते. एखादा डिसीज कॉजिंग सबस्टन्समुळे जर डिसीज होत असेल तर तो सबस्टन्स डायल्यूट फॉर्म मध्ये देणे, जेणेकरून तो आजार किंवा तो जो काही सिम्पटम्स आहे, डिसीज आहे, तो त्या ठिकाणी क्युअर होईल, त्यांचा त्या पर्सनचा इम्युनिटी इन्क्रीज होऊन. ओके, त्याच्यानंतर या कोर्सचा ड्युरेशन किती आहे? तर 5.5 वर्षाचा त्या ठिकाणी कोर्स आहे. 4.5 वर्ष थेरी आणि 1 वर्ष तुम्हाला त्या ठिकाणी प्रॅक्टिस म्हणजे इंटर्नशिप त्या ठिकाणी करावी लागणार आहे. त्याच्यानंतर या कोर्ससाठी एलिजिबिलिटी काय आहे? ओके, तर अगोदर त्या ठिकाणी PCB ग्रुपिंग साठी क्रायटेरिया असायचा, परंतु आता NCIRM तो क्रायटेरिया जो आहे तो कॅन्सल केलेला आहे. फक्त तुम्ही 12वी जरी पास असाल आणि जरी तुमचा PCB ग्रुप भरत नसेल तरी सुद्धा तुम्ही होमिओपॅथिक या कोर्सला ऍडमिशन घेऊ शकता. आणि नेक्स्ट म्हणजे नीट क्वालिफाय असणं खूप गरजेचं आहे. ओपन कॅटेगरीसाठी 144 आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी तुम्हाला 113 पेक्षा जास्त मार्क असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला यापेक्षा जास्त स्कोर असेल नीट मध्ये तरच तुम्ही या ठिकाणी होमिओपॅथिक कोर्स त्या ठिकाणी करू शकता. BHMS या कोर्सला त्या ठिकाणी ऍडमिशन घेऊ शकता. त्याच्यानंतर किती स्कोर असेल तर महाराष्ट्रामध्ये BHMS भेटेल. जर तुमचा स्कोर हा 200 प्लस असेल, जर तुमचा स्कोर हा 200 प्लस असेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये BHMS त्या ठिकाणी राऊंड मार्फत भेटणार आहे. आणि तर गव्हर्नमेंट कॉलेजचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये फक्त एकच 2022 पासून नव्यानं चालू झालेलं त्या ठिकाणी गव्हर्नमेंट होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, जे की जळगाव जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी चालू झालेलं आहे. महाराष्ट्रामधील एकमेव होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आहे जे की गव्हर्नमेंट महाराष्ट्रामध्ये आहे. आणि सेकंड जे कॉलेज आहे त्याचं प्रोसेस अजूनही चालू आहे. ते कॉलेज येणाऱ्या 1 किंवा 2 वर्षामध्ये त्या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चालू होण्याची शक्यता आहे. तर
गव्हर्नमेंट कॉलेजसाठीचा जर आपण कट ऑफ बघितला तर गव्हर्नमेंट कट ऑफ कॉलेजसाठीचा कट ऑफ जर ज्यांचा स्कोर हा 350 प्लस असेल किंवा 400 प्लस असेल अशा विद्यार्थ्याला त्या ठिकाणी गव्हर्नमेंट BHMS कॉलेज भेटणार आहे, कारण महाराष्ट्रामध्ये एकच कॉलेज असल्यामुळं आणि कॅटेगरी जे आहे जसं की आपण NTB कॅटेगरी, व्हीजे कॅटेगरी बघितलं किंवा NTD कॅटेगरी बघितलं किंवा NTC जरी कॅटेगरी बघितलं तर या कॅटेगरीला त्या ठिकाणी कमी सीट वॅकंट असतात, कमी सीट त्या ठिकाणी असतात, कारण इंटेक कॅपॅसिटी त्या ठिकाणी त्या कॉलेजची कमी असल्यामुळं त्या ठिकाणी हा जो कट ऑफ आहे गव्हर्नमेंटसाठीचा तो त्या ठिकाणी हाय लेवलला जाताना आपण बघितलेला आहे। आणि प्रायव्हेट कॉलेजेस म्हणजे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेससाठीचा BHMSचा जो काही कट ऑफ आहे हा त्या ठिकाणी 200 प्लस जाऊ शकतो। ओके, त्याच्यानंतर BHMS कोर्स जर करायचा असेल तर फीस किती लागेल, कॉलेज फीस त्या ठिकाणी किती लागेल, तर BHMS कोर्सची जी काही फीस आहे ही गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी 50,000 पासून आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस जर आपण विचार केला तर सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजेससाठी BHMS कोर्ससाठीची कमीत कमी 70,000 पासून मॅक्झिमम ही 1.5 लाखापर्यंत फीस आहे। तर जे काही टॉपचे 3-4 कॉलेजेस महाराष्ट्रामधील आहेत जसं की YMT मुंबई असेल, CMP मुंबई त्या ठिकाणी असेल, YMT मुंबई आहे, धोंडोमामा साठे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज पुणे जे आहे, असे 4-5 जे काही टॉपचे कॉलेजेस आहे या कॉलेजेसमध्ये हाय 1 लाखापेक्षा जास्त त्या ठिकाणी फीस आहे। परंतु बाकी अदर कॉलेजेस जे आहेत या कॉलेजची फीस ही ॲव्हरेज जर आपण त्या ठिकाणी बघितलं तर 70 ते 80 हजारच्या दरम्यान त्या ठिकाणी BHMS साठीची ओपन कॅटेगरीची फीस आहे आणि अदर रिझर्व्ह कॅटेगरीला त्या कॅटेगरी बेनिफिट नुसार त्या ठिकाणी कमी फीस लागणार आहे। जसं की SC ST कॅटेगरीला 0 फीस, NTP NTC NTD आणि त्याचप्रमाणे व्हीजे कॅटेगरीला 10% फीस आणि EWS OBC असेल किंवा SCBC असेल 50% फी जी आहे ट्युशन फी त्यांना माफ असते, त्यानुसार त्या ठिकाणी फी स्ट्रक्चर कॅटेगरी वाईज असणार आहे। पण ओपन कॅटेगरीची जे काही BHMS करण्यासाठी लागणारी फीस आहे ही त्या ठिकाणी ॲव्हरेज जर आपण बघितलं तर 70 ते 80 हजाराच्या दरम्यान त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतं। त्याच्यानंतर स्कोप जर या ठिकाणी आपण बघितला तर खूप सारा त्या ठिकाणी BHMS नंतर स्कोप आहे। तुम्ही कॉलेजेसमध्ये लेक्चरर म्हणून जॉईन होऊ शकता, त्याच्यानंतर हॉस्पिटलमध्ये गव्हर्नमेंट हॉस्पिटल असेल किंवा मग प्रायव्हेट हॉस्पिटल असेल, प्रायव्हेट सेक्टरमध्ये त्या ठिकाणी तुम्ही जॉब करू शकता आणि तुमच्या एक्सपिरियन्स वर त्या ठिकाणी तुमची सॅलरी डिपेंड असणार आहे। त्याच्यानंतर स्वतःचं त्या ठिकाणी क्लिनिक टाकू शकता। जर स्वतःचं क्लिनिक टाकलं आणि स्पेशल होमिओपॅथिक जर प्रॅक्टिस केली तर खूप सारे असे काही होमिओपॅथीचे क्लिनिक आहे ते त्या ठिकाणी लाखो रुपये महिन्यात त्या ठिकाणी कमवताना आपण बघत आहोत। त्याच्यानंतर PG जर आपण या ठिकाणी बघितलं तर BHMS नंतर त्या ठिकाणी MD करता येते। 5 ते 6 विषयामध्ये जवळपास महाराष्ट्रामध्ये BHMS नंतर त्या ठिकाणी MD अवेलेबल आहे। जसं की पेडियाट्रिक मध्ये तुम्ही MD करू शकता, त्याच्यानंतर जी MD आहे, जसं की मटेरिया मेडिकामध्ये आहे, होमिओपॅथिक मेडिसिन असेल, फार्मेकोलॉजी असेल या सब्जेक्टमध्ये तुम्ही त्या ठिकाणी MD करू शकता। त्याच्यानंतर डिप्लोमा जर बघितला तर BHMS नंतर डिप्लोमा सुद्धा अवेलेबल आहे। मॅक्झिमम त्या ठिकाणी डॉक्टर्स EMS ज्याला इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेसचा जो काही डिप्लोमा आहे PGD EMS इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस त्याचा डिप्लोमा त्या ठिकाणी तुम्ही करू शकता। त्याच्यानंतर BHMS नंतर त्या ठिकाणी PhD सुद्धा अवेलेबल आहे आणि सॅलरीचा जर लास्ट आपण विचार केला तर त्या ठिकाणी लेक्चरर म्हणून तुम्ही जॉईन होऊ शकता। हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी प्रायव्हेट सेक्टर किंवा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये त्या ठिकाणी जवळपास 25 ते 30 हजारापेक्षा जास्त त्या ठिकाणी सॅलरी भेटते। त्याचप्रमाणे जसा तुमचा एक्सपिरियन्स जास्त असेल त्यावर सुद्धा सॅलरी त्या ठिकाणी डिपेंड करत असते। आणि स्वतःचं जर क्लिनिक टाकलं आणि जेवढं तुमच्याकडे नॉलेज असेल, तुमच्याकडे जेवढा एक्सपिरियन्स असेल तेवढं त्या ठिकाणी तुमचं क्लिनिक चालेल, जेवढी तुमच्याकडे स्किल असेल, कारण कोणतीही मेडिकल फील्ड जी आहे ती तुमच्या त्या ठिकाणी स्किलवर डिपेंड असणार आहे। जेवढी तुमची स्किल असेल तेवढं तुमचं त्या ठिकाणी क्लिनिक चालेल आणि तेवढी तुम्ही त्या ठिकाणी अर्निंग करू शकता, तेवढी तुम्हाला सॅलरी मंथली त्या ठिकाणी पडू शकते। तर हा जो काही सर्व खेळ आहे मेडिकल फील्ड मधील हा सगळा तुमच्या स्किलवर डिपेंड असणार आहे आणि त्या स्किलनुसार तुमची त्या ठिकाणी अर्निंग त्या ठिकाणी होणार आहे। आता बरेचसे विद्यार्थी त्या ठिकाणी विचार करतात, सर आम्हाला BHMS करायचं आहे, माझे वडिलांचं BHMS झालेलं आहे, होमिओपॅथिक डॉक्टर आहेत आणि मला सुद्धा होमिओपॅथीची आवड आहे, तर टॉपचे कॉलेजेस इंडियामधील कोणते आहेत? तर टॉपचे कॉलेजेस जर आपण या ठिकाणी बघितले तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज कोलकाता हे भारत देशातील टॉपचं त्या ठिकाणी BHMS कॉलेज आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट कॉलेज आहे नेहरू होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज दिल्ली, दिल्लीमधील हे कॉलेज आहे नेहरू होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज दिल्ली।
त्याच्यानंतर गव्हर्नमेंट होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज बंगलोरचं हे त्या ठिकाणी कॉलेज आहे। हे टॉपचे 3 तुम्हाला मी या ठिकाणी या व्हिडिओमध्ये कॉलेजेस सांगितलेले आहे। ओके, त्याच्यानंतर बरेचशा मुलांचा असा प्रश्न असेल की सर महाराष्ट्रामधील टॉपचे बीएचएमएचे कॉलेजेस कोणते आहे? तर फर्स्ट कॉलेज आहे गव्हर्नमेंट होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज जळगाव, जे की 2022 पासून त्या ठिकाणी नव्यानं चालू झालेलं कॉलेज आहे। सेकंड कॉलेज आहे सीएमटी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज मुंबई, आणि त्याच्यानंतर वायएमटी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज मुंबई आहे। त्याच्यानंतर धनुमामा साठे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज पुणे। तर हे काही महाराष्ट्रामधील टॉपचे बीएचएमएचे कॉलेजेस आहेत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या विषयावर आपल्याला बनवायचा आहे ते त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून नेक्स्ट जो काही टॉपिक आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवूया। त्याचप्रमाणे आपले जे काही पेड काउन्सिलिंगचे रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी स्टार्ट झालेले आहे। पुणे सेंटरसाठी ऑफलाईन रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहे, कारण सर्व ऍडमिशन फुल झालेले आहे। आणि ज्याही विद्यार्थ्यांना आमचा पेड ग्रुप जॉईन करायचा आहे त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करून घ्यायचा आहे, त्यामध्ये सर्व इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी दिलेली आहे। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि गरजू मुलांना व्हिडिओ शेअर करा। त्याचप्रमाणे आपल्या चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचा अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल। या ठिकाणी आपण थांबूया, धन्यवाद।